पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रो मार्गिकेवर बोअरवेलमुळे खड्डा पडल्याचा प्रकार समोर आलाय। शुक्रवार पेठ परिसरात एका नागरिकानं थेट मेट्रोच्या बोगद्यावर बोअरवेल मारल्याचा प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे मेट्रो प्रशासनात खळबळ उडाली आहे। सुरक्षेच्या मुद्द्यावर मोठा प्रश्न निर्माण झालाय। पुण्यातील भूमिगत मेट्रोच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी खडक पोलिसांनी घरमालक धनंजय मोठे आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि खड्डा सिमेंट कॉन्क्रीटनं बुजवण्यात आलाय। जगताप नावाचा व्यक्ती ठेकेदार होता। हा बोगदा शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावर आहे। असं असतानाही मोठे यांनी त्या ठिकाणी बोअरवेल ड्रिलिंग सुरू केलं। ड्रिलिंग मशीननं थेट मेट्रोच्या बोगद्याच्या कॉन्क्रीट छताला छेद दिला आणि आतपर्यंत ड्रिलिंग मशीनने थेट मेट्रोच्या बोगद्याच्या कॉन्क्रीट छताला छेद दिला। निष्काळजीपणामुळे बोगद्याच्या संरचनेला धोका निर्माण झाला। कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचं आता सांगितलं जातंय। ही घटना खडक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या घरात घडल्यामुळे पोलीस यंत्रणाही तातडीने सक्रिय झाली आहे। मेट्रोच्या बोगद्याला तब्बल 6 इंच छिद्र पडल्याची घटना घडली। या प्रकरणी पुणे मेट्रो प्रशासनानं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरमालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे। नाही, हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। मला वाटतं की मेट्रोचा टनेल किंवा असं काही दुसऱ्या कामासाठी पण टनेल आम्ही करतो। आपल्याला माहिती आहे की टनेल द्वारे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आज रोजी केला जातो। मुंबईमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये मेट्रो आणि येणाऱ्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही टनेलचा ऑलरेडी प्लॅनिंग करतो आहे। तर बेसिकली हा जो घटना घडली या ठिकाणी जो एक वाडा मालकाने जो काही काम केलेलं आहे तो अतिशय अक्षम्य असा अपराध आहे माझ्या मते। आणि मेट्रोचे जे आपले श्रावण हडीकर साहेब आहेत त्यांनी कारवाई पण केली आहे त्या माणसावर। पण मला वाटतं कारवाई तर नक्कीच आम्ही करूच त्यांच्यावर, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं आहे की हे लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे जनजागृती निर्माण करणे फार आवश्यक आहे। हा जो काही म्हणजे एकतर बोरिंगची परवानगी GSDA आणि एस्टेट गव्हर्नमेंटची यंत्रणा देत असतात, त्यांनी सुद्धा हे जरा थोडासा त्याच्यावर GSDAने सुद्धा फार एक मोठी भूमिका घेऊन ज्या ठिकाणी मेट्रोचं मार्किंग आहे किंवा दुसऱ्या काही युटिलिटीच्या मार्किंग आहे तिथे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती करावा किंवा थोडीशी आपला जो नियमावली आहे ते कडक करावी, नियमावलीमध्ये दुरुस्ती करावी, जेणेकरून अशा घटना होऊ नये। कारण त्याचा परिणाम काय होणार आम्हाला सांगता येणार नाही। परिणाम खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकते। मेट्रोच्या इतकं कॉस्टली सगळे प्रोजेक्ट्स आहेत तर त्याचं नुकसान होऊ शकते। त्या ठिकाणी जे लोक राहतात यांना पण काही दुसऱ्या लोकांना नुकसान होऊ शकते आणि उलट हे जे शासनाचा इतका मोठा आणि चांगला प्रकल्प आहे त्याच्यावर कुठेतरी एक लॉस असं होऊ शकते असं वाटतं मला। तर या दृष्टीने थोडा लोकांमध्ये चांगल्या प्रकारे अवेअरनेस क्रिएशन, तसेच GSDA किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा जो काही नियमावली आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे दुरुस्ती करणे, तसेच मार्किंगवर अजून चांगल्या प्रकारे आणि थोडासा अवेअरनेसच्या दृष्टीने सायनेजेस किंवा एक जनजागृतीसाठी अजून काय काय मीडियम आहे ते केला पाहिजे। शेवटी द नंबर ऑफ युटिलिटीज जे आहे अंडरग्राऊंड ते इन्क्रीज होत आहेत आणि पुण्याला येणाऱ्या पिरियडमध्ये पण 200 किलोमीटरचं मेट्रो होणार आहे, तिथे पण बरेच काही गोष्टी येईल। तसेच खूप सारा नवीन नवीन प्रोजेक्ट्समध्ये इव्हन महापालिका सुद्धा यावर्षी आपल्या बजेटमध्ये 2 टनेलचा प्रस्ताव केलेला आहे। हे लोकांना माहिती पाहिजे की कुठे कुठे काय काय काळजी घ्यायला पाहिजे। असं आपल्या बांधकाम विभाग असेल किंवा नगरी विकास असेल या विभागाकडून कडक कारवाई किंवा नवीन नियमावली नागरिकांसाठी तुम्ही जाहीर करणार आहे का? कारण असे प्रकार पुन्हा होऊ नये। हो, हा अतिशय महत्त्वाचा आहे। कारण ज्या ठिकाणी टनेल एरिया आहे एक्झॅक्टली त्याच्यावर नाही तर त्याच्या साईडमध्ये पण काय काळजी घ्यायला पाहिजे हा पण महत्त्वाचा आहे। तर आता जो काही UDCPR मुळे डेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंटचा पेस खूप वाढलेला आहे, त्या दृष्टीने सुद्धा आम्हाला बांधकाम परवानगी देतेवेळी सुद्धा खूप काळजी घ्यायला पाहिजे। त्या ठिकाणी आम्ही जे काही काम करतो, रोडचं काम असेल किंवा आमचे वॉटर सप्लायचे काम असेल किंवा ड्रेनेजचं काम असेल किंवा असे खूप सारे वेगवेगळ्या स्वरूपाचे काम असतात, तिथे सुद्धा आपल्याला थोडाफार मला असं वाटतं की तिथे टनेल ज्या ठिकाणी टनेल आहे त्या ठिकाणी आम्हाला काम जो आहे म्हणजे बिलकुल नॉर्मल पद्धतीमध्ये आम्ही करू शकतो का हा पण एक पाहणे आवश्यक आहे। तर या दृष्टीने नक्कीच आम्ही जिल्हास्तरीय जो आमची कोऑर्डिनेशन कमिटी आहे, आम्ही एक शहर परिवर्तन कक्षची स्थापना केली आहे। त्या ठिकाणी ज्या ज्या स्थानावर टनेल आहे त्याच ठिकाणी काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवर याचा एक चांगला पाठपुरावा करून सर्वांना सेन्सिटाईज करू। सर, आता 60 फुटाचंच फक्त बोरिंग केलं होतं आणि त्यामुळे टनेलला होल पडलं होतं। तर एकूणच या टनेलच्या वरचा जो रहिवासी भाग
त्या ठिकाणी आता आपल्याला खोदाईच्या लिमिटवर काही बंधनं आणण्यासंदर्भात तुम्ही काही निर्णय घेणार आहात? नाही, खुदाईच्या बाबतीत नक्कीच खुदाई 2-3 कारणामुळे होत असतात. एक तर असं आहे की जसं तुम्ही पाहिलं की बोरिंगसाठी, तसेच बाकी डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटच्या कामासाठी होत असते. तर हे नक्कीच त्याच्यावर आम्हाला अभ्यास बोअरवेल खोदत असताना ड्रिल थेट 60 ते 100 फूट खाली असलेल्या मेट्रोच्या बोगद्यापर्यंत पोहोचली आणि बोगद्याच्या कॉन्क्रीट अस्तरला छिद्र पडलं. सुदैवानं ड्रिलिंगच्या वेळी बोगद्यातून मेट्रोची वाहतूक सुरू नव्हती, अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान पोलिसांनी संबंधित घरमालक तसंच बोअरवेल ड्रिलिंग करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. या घटनेमुळे शहरातील भूमिगत प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांनीही बांधकाम किंवा बोअरवेल सारख्या कामांपूर्वी संबंधित परवानग्या आणि माहिती घेणं अत्यावश्यक असल्याचं स्पष्ट केलंय. अशा प्रकारच्या अनधिकृत कामांमुळे मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा महामेट्रोने दिलाय. LS मराठी, सचिन धुमाळ, पुणे.